43 जागांची तयारी करा लोकसभांची त्यांच्या पक्षाच्या मिळाल्या असं आहे की प्रत्येकाला असा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. ही जी आमची राष्ट्रीय संघटना आहे त्या संघटनेची बैठक झाली. त्या बैठकीला मी हजर होतो, हजर होते, राहुल गांधी हजर होते, अनेक राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः खरगेंना असं सुचवलं की याच्यामध्ये आपण सकाळ काँग्रेसकर यांना सुद्धा सहभागी करून घ्यावं आणि तो तुम्ही राजा त्यांच्याशी सुरू करावा. मला असं दिसतंय उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्याशी काही सुसंवाद केला. याच्यातून एकत्रित काम करण्याची भूमिका त्यांनी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी मान्य केली. तर त्याचं मी स्वतः स्वागत करतो आणि ते करणं आज गरजेचं आहे असं मला वाटतं. मी स्वतः संसदेमध्ये काम करतो. पुढे मला त्या ठिकाणी भेटत असतात. थोडं खाली घ्या. पुढे त्या ठिकाणी संसदीय कामात चांगले लक्ष देतं आणि आम्ही सतत आमच्यामध्ये चर्चा असते जाहिरात. त्या जाहिरामधून त्यांनी काही व्यक्तिगत अडचणी असू शकतात त्याची चर्चा होते. पण अन्य पक्षाचे विचार त्यांनी कधी माझ्या कानावर घातले नाही. जो घातला तो मतदारसंघाच्या कामाच्या संबंधी घातला. यालाच प्रश्न धरून होता की ते म्हणले पोलीस संघ त्यांनी सांगितलेलं आहे. झालं की सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावरती काय झालं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करत होते. नाही म्हणण्याच्या नंतर त्याला तुरुंगात 3 दिवस राहावं लागले. आता नंतर कोर्टाचा निकाल त्यांच्या दृष्टीने कसा लागला या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहेत. सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे त्याचं स्पष्ट झाले. मला असं वाटतं आता त्या गोष्टी होऊन गेल्या, त्याच्यात सण त्यांना करायला लागले. त्याचा आता पुन्हा भाष्य करायला ठीक आहे. प्रत्येकाचा जो अधिकार, प्रत्येक राष्ट्रीय पक्षाचा अधिकार आहे. त्याचा उमेदवार निवडायचे बदलायचे काय करायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्याचं भाष्य करायचे काय कारण नाही. त्याच्याचे निकाल हे शेवटी मतदार घेत असतात. त्यामुळे आम्ही कोणी त्याच्यावर सांगण्याचं कारण नाही. थँक्यू. अनिल देशमुख परवा बोलताना असं म्हणाले की मी ज्यावेळेस हा निर्णय घ्यायला उशीर झाला आहे. हा निर्णय याच्या आधी घ्यायला हवा. या पद्धतीनं या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाच्या मुलींनी जे कर्तृत्व दाखवलं, जे यश मिळवलं, त्यांच्या संबंधीचं वर्तन हे अत्यंत आक्षेपार्ह आहे अशी यांच्याबद्दलची तक्रार होती. अशा घटकांच्याबद्दल यापूर्वीच निकाल घ्यायला हवा होता. असा निकाल उशिरा का न घेतला त्याचं मी स्वागत करतो. अजित पवार डायरेक्ट थेट आरोप करतात तुमच्यावर. ठीक आहे.